श्री स्वामी समर्थ बोला। श्री स्वामी समर्थ। मी स्वामी भक्त कुलदीप जाधव संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव म्हणण्यापेक्षा महाभाग या महाभागानं स्वामी समर्थांबद्दल बेताल वक्तव्य केलं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ अनेक स्वामी भक्तांच्या भावना या दुखवलेल्या आहेत। त्या भावना आम्ही सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने आंदोलनाच्या स्वरूपात किंवा निषेध मोर्चाच्या स्वरूपात शासनापुढे व्यक्त करत आहे। कुठलाही तर्कशुद्ध अभ्यास नसताना ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांचे बद्दल बेताल वक्तव्य केले। त्याचबरोबर निवेदिता सराफ यांच्या भक्तीवर आक्षेप घेतला। पण त्या व्हिडिओत निवेदिता त्यांनी असं सांगितलेलं होतं की स्वामींची भक्ती ही कुठल्या जाती उच्च निश्चितेवर नसत्या, आर्थिक उच्च निश्चितेवर नाही, सामाजिक समता आणि कर्मकांड विरहित भक्ती हे स्वामी समर्थांचं भक्ती मार्गाचा एक मार्ग आहे। सगळ्यात महत्वाचा मार्ग स्वामी समर्थांची भक्ती तुम्हाला कर्मकांड सोहळ्यावर अडकलेले दिसणार नाही। हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा गाडगे महाराज यांचे विचार होते। ते विचारच स्वामी समर्थांच्या विचारांच्या मार्फत पुढे आलेले आहेत। आणि निवेदिताताई सराफ यांच्या व्हिडिओवर जो आक्षेप घेतला गेला तो एक प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा गाडगे महाराज यांच्या महान कार्यावर आक्षेप घेतल्यासारखा होतो। त्यामुळं आम्हाला या माणसाचा अभ्यासाची कुवतीची कल्पना आलेली आहे। स्वतःबद्दल पुंगी वाजवायची किंवा स्वतःबद्दल टिमकी वाजवायची ह्याला कायम पहिल्यापासून सवय असलेली असतात। या माणसाला कुठेतरी आपण चाप बसवूया आणि ह्याच्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करत आहोत। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कायदेशीर जे काही त्याला शिक्षा होईल ते लवकरात लवकर त्यांना द्यावी आणि ह्याच्यासाठी आम्ही शासन दरबारी आमचा निषेध मोर्चा नेत आहे।